नमस्कार मंडळी मित्रांनो, तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट यांच्या मार्फत वाहन चालक या पदाची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 37 जागांसाठी एक नवीन जाहिरात असणार आहे. त्यासाठी S10 मध्ये 29,200 ते 92,300 दरम्यान या ठिकाणी तुम्हाला पेमेंट सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आणि अर्ज सुद्धा करायचा आहे. त्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार, बाकी सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असंच नवीन चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट यांच्या मार्फत या ठिकाणी मुंबई आस्थापनावरील वाहन चालक या पदासाठी या ठिकाणी प्रतिशा व निवड यादी 2 वर्षाकरिता या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी ऍप्लिकेशन करायचं आहे. त्यासाठी मित्रांनो जर पहिलेच पदाचं नाव वाहन चालक आहे, स्थापना असणार आहेत मुंबई उच्च न्यायालयासाठी 26 जागा असणार आहेत. निवडीत 26 आणि प्रतिशा यादी 7 जागांसाठी पदभरती असणार आहे. नागपूर खंडपीठासाठी मित्रांनो तुम्हाला जर पहिलं तर 5 जागा असणार आहेत. निवड यादी 5 आणि वेटिंग लिस्ट एका जागेसाठी असणार. पुढच्या स्थापना आहेत नागपूर खंडपीठ यासाठी मित्रांनो जर 6 जागा असणार आहेत. निवड यादी 6 आणि प्रतिशा यादी 2 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला ह्या तिन्ही विभागासाठी जे पे स्केल असतं ते S10 मध्ये 29,200 ते 92,300 दरम्यान तुम्हाला सॅलरी सुद्धा मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो पात्रता असणार आहेत. उमेदवारांना किमान 10वी पास असणं आवश्यक राहणार आहेत आणि मराठी, हिंदी, इंग्लिश बोलता वाचता लिहिता येणे आवश्यक राहणार. त्याचबरोबर वयोमर्यादा असणार आहेत. ओपनची वयोमर्यादा 21 वर्षापासून ते 38 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करायचे आहेत. कास्टमध्ये असेल ते 43 वर्ष तुम्ही अप्लाय करायचं आहे आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही वयाची वयोमर्यादा नसणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांकडे जाहिरातीची प्रसिद्ध दिनांकास मोटर वाहन अधिनियम कायदा अंतर्गत LMV किंवा त्याच्या पुढचे जे 4 व्हीलर लायसन असतात त्याचे लायसन लागणार आहे आणि 3 वर्ष अनुभव सुद्धा लागणार. त्यामध्ये हलके आणि जड वाहन मोटरचा अनुभव सुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांचा वाहन चालकाचा पूर्वकाल हा रेकॉर्ड व स्वच्छ असावा. त्याचबरोबर उमेदवारांना वाहन चालकाची देखभाल नॉलेज सुद्धा लागणार. त्याचबरोबर उमेदवारांना संबंधित नागपूर, औरंगाबाद किंवा मुंबई खंडपीठासाठी टोपोग्राफी माहिती या ठिकाणी असावी. त्याचबरोबर जे फिटनेस असतो, फिजिकल फिटनेस तो चांगला असावा. उमेदवारांसाठी डोमासेल लागणार आहे. त्याचबरोबर तो व तिचे चरित्र प्रमाणपत्र चांगलेलं असावे. तो व ती करार करण्यास सक्षम असावा. त्याचबरोबर तिच्यावरती आणि त्याच्यावरती कुठलाही या ठिकाणी फौजदारी की कुठला गुन्हा वगैरे नोंद नसावा. त्याचबरोबर या ठिकाणी मित्र तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना किमान 1,000 रुपये तुम्हाला फी असणार आहेत. ही फी मित्रांनो नॉन रिफंड असणार आहेत. फी भरल्याशिवाय तुम्हाला हे ऍप्लिकेशन करता येणार नाही. त्याचबरोबर ही फी मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करताना SBI करेक्टद्वारे तुम्ही या ठिकाणी फी भरायची आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. त्यासाठी bombay.nic.in हे वेबसाईट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा करायचा आहे आणि उमेदवारांना शक्यतो वेब ब्राउझरचा या ठिकाणी हा जो वेब ब्राउझर असतो या ठिकाणी संगणकावरती या ठिकाणी फॉर्म सुद्धा भरायचा. त्यासाठी पात्र उमेदवारांनी bombay.nic.in वेबसाईट तुम्हाला 15/12/2025 ते दिनांक 6/1/2026 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना त्यासाठी तुम्हाला फोटो अपलोड करायचे. त्या साईज 3.5x4 आणि सिग्नेचर 3 ते 2.5 सेंटीमीटर 40 KB JPG PDF ज्या फाईलद्वारे तुम्ही अपलोड करायचं आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा पहिल्यांदा पेमेंट करायचं आहे आणि परत त्याच रेफरन्सद्वारे तुमची या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने माहिती भरून फॉर्म या ठिकाणी सबमिट करायचा आहे. मित्रांनो लक्षात घ्या, उमेदवारांनी एखाद्या आस्थापनेवरील म्हणजे मुंबई असेल, नागपूर असेल किंवा औरंगाबाद खंडपीठ यापैकी एखाद आस्थापनेवरील तुम्हाला एकच फॉर्म या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे आणि निवड झाल्यानंतर 5 वर्षामध्ये तुम्हाला निवडीचे ठिकाण बदलता येणार नाही. त्याचबरोबर या ठिकाणी उमेदवारांनी जाहिरातीचे वाचन करूनच तुम्ही या ठिकाणी फॉर्म सबमिट करायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर टाकून बर्थ डेट टाकून त्याची प्रिंटआउट सुद्धा तुम्हाला घ्यायची आणि प्रिंटआउट या ठिकाणी पोस्टाने पाठवायची नाही. ती स्वतःजवळ या ठिकाणी ठेवायची आहे. ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं त्याद्वारे तुमच्या ठिकाणी ती प्रिंटआउट आवश्यक लागणार. त्याचबरोबर उमेदवारांनी एकापेक्षा जास्त फॉर्म भरले असतील तर त्याचा शेवटचा अर्ज आहे तो विचारात घेतला येणार आहे. त्यासाठी मित्रांनो जी निवड प्रक्रिया असते तर निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असते ती पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी शॉर्ट लिस्टिंग लावण्यात येणार आहे जे की तुमचे या ठिकाणी
हायर एज्युकेशन असतं त्यानुसारच तुमच्याकडे निवड प्रक्रिया असणार आहे. ज्यांचं निवड यादीमध्ये नाव आलेलं त्यांची पहिली लेखी परीक्षा असणार आहे 20 गुणांची, त्यामध्ये 7 मार्क्स मिळवायचे आहेत. त्याचबरोबर बहुपर्यायी तुमच्याकडे प्रश्न असतात. त्यात पूर्व अनुभव असल्यास 10 गुण असणार आहेत. मोटर वाहनाचे प्रशिक्षण असणार आहे त्यासाठी 10 गुण असणार आहेत, 7 मार्क्स मिळवायचे आहेत. आणि मुलाखत 10 अशी 50 मार्काची तुमच्याकडे निवड प्रक्रिया असते, त्यासाठी किमान 25 मार्क्स तुम्हाला मिळवायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उमेदवारांनी एसएससी प्रमाणपत्र लागणार आहेत. त्याचबरोबर 10वी 12वी डिग्री, डिप्लोमा, पीजी, IIT असेल किंवा उच्चतम डिग्री असेल किंवा एज्युकेशन असेल त्यानुसार तुमच्याकडे एक्झाम असणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी या ठिकाणी चरित्र प्रमाणपत्र 2 व्यक्तींची या ठिकाणी फॉर्म ए लागणार आहे. त्याचबरोबर वैध नमुन्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स लागणार आहेत. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा लागणार आहे. जर उमेदवार जातीचा प्रवर्ग असेल तर जात प्रमाणपत्र, डोमा सेल, एम्प्लॉई एक्सचेंज सुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांना काही महत्त्वाची अटी व शर्ती सुद्धा आहेत. त्याने उमेदवाराने प्रकार परीक्षा रद्द करणे, स्थगित करणे किंवा अंशतः बदल करणे हे सगळे अधिकार या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टाकडे असणार आहेत. जाहिरातीमध्ये पदसंख्या वाढ किंवा बदल होण्याची सुद्धा शक्यता असणार आहे. मित्रांनो, उमेदवारांच्या अर्जानुसार प्राप्त अर्जानुसार अल्पसूची म्हणजे पहिल्यांदा शॉर्ट लिस्टिंग लावण्यात येणार आहे आणि त्यानंतरच तुमच्याकडे हायर एज्युकेशन वरती शक्यतो शॉर्ट लिस्टिंग लागते, त्यानुसार तुमच्याकडे निवड प्रक्रिया असावी. केवळ अर्जाच्या दाखल केलेलं मुलाखत नेमणूक हक्क स्थापित करण्यात येणार नाही. म्हणजे तुम्ही जर अर्ज केला तर तुमच्याकडे निवड होईल अशी काही गॅरंटी देता येणार नाही. त्याचबरोबर जी काही निवड व प्रतिनिधी असते ती 2 वर्षाच्या कालावधीसाठी या ठिकाणी तुमची वैध असणार. उमेदवारांनी अर्ज सादर करताना काही महत्त्वाची सूचना आहे. त्यामध्ये संगणकावरती म्हणजे ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी तुम्ही अर्ज भरायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही SBI कलेक्टरद्वारे या ठिकाणी 1000 रुपये फी भरून SBI रेफरन्सद्वारे तुमच्या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा पेमेंट भरा आणि नंतर तुमचा या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे. त्याचबरोबर शक्यतो ऑनलाईन पद्धतीने म्हणजे वेब ब्राउझरद्वारे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी 40 KB या ठिकाणी तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज सादर करताना एकाच आस्थापनावरील तुम्हाला अपलोड करायचा अर्ज सादर करायचा आहे. ते म्हणजे मुंबई असेल, नागपूर असेल किंवा औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे खंडपीठ आहे त्या तिन्हीपैकी एकाच खंडपीठामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी अर्ज सादर करताना स्पेलिंग या ठिकाणी योग्य आणि अचूक सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहे. त्याचबरोबर उमेदवाराने पत्ता या ठिकाणी तुमचा योग्य प्रमाणात तुमचा पत्ता सुद्धा द्यायचा आहे. त्याचबरोबर मोबाईल नंबर सुद्धा योग्य लिहा. त्याचबरोबर जन्मतारीख असेल, कागदपत्र असेल, जन्मतारीख, आधार कार्ड, SSC मार्कशीट, HSC मार्कशीट, डिग्री, डिप्लोमा, PG मार्कशीट आणि जे टक्केवारी असते ती योग्य आणि अचूक तुम्हाला घेणे भरायची आहे. उमेदवाराचे ज्या भाषेचं नॉलेज आहे ती भाषा सुद्धा तुमच्याकडे निवडायची आहे. त्यासाठी मित्रांनो जी फॉर्म ए 2 व्यक्तींचं चरित्र प्रमाणपत्र लागणार आहे ते सुद्धा लागणार आहे. सद्यस्थितीत फॉर्म भरताना त्याचं नाव, नंबर एवढंच लागणार. त्याचबरोबर उमेदवाराने ऑनलाईन अर्ज सादर करताना 40 KB पर्यंत तुम्हाला फोटो अपलोड करायचे आहेत. फोटो आणि सही या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे. त्याचबरोबर चरित्र प्रमाणपत्र 2 व्यक्तींची द्यायचे. त्यामध्ये फॉर्म ए असणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. हा फॉर्ममध्ये तुमचं नाव, पत्ता, पदाचं नाव लिहायचं आहे, ठिकाण लिहायचं आहे, प्रमाणपत्र देणाऱ्याचं नाव, नंबर, सही, व्यवसाय आणि भ्रमणध्वनी सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही बॉम्बे हायकोर्टाचा फॉर्म भरू शकतात. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.